मंत्री जयकुमार रावळ यांच्या आईचे जात वैधता प्रमाणपत्र बोगस। बुलढाण्यात बंजारा आरक्षण बचाव संघर्ष समितीचे राजेश राठोड यांचा पत्रकार परिषदेत आरोप। रावळ यांचे बोगस जात वैधता प्रमाणपत्राची तक्रार केल्याने जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा केला दावा। बुलढाण्यातील बोगस जात वैधता प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि त्यावरून बुलढाण्यातील 2 महिला अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। बुलढाणासोबतच राज्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये बोगस जात वैधता प्रमाणपत्राचा सुळसुळाट उठला असून पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्या आईचे जात वैधता प्रमाणपत्र देखील बोगस असल्याचा धक्कादायक दावा बंजारा आरक्षण बचाव संघर्ष समितीचे राजेश राठोड यांनी आज 12 डिसेंबर रोजी दुपारी बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। मंत्री जयकुमार रावळ यांच्या आईचे बोगस जात वैधता प्रमाणपत्राची तक्रार केल्याने जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असून 6 वेळी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा देखील राजेश राठोड यांनी करत पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। याच्यामध्ये आका आहेत आपले राजकारणातले म्हणतो ना। याच्यामध्ये जे रावळ साहेब आहेत, जयकुमार रावळ साहेबांच्या आईवर सुद्धा आपण एलएक्यू केलेला आहे। त्यांच्या आईचं सुद्धा बोगस जात वैधता प्रमाणपत्र आहे आणि याच्यामध्ये आपण वडेट्टीवार साहेबांकडे ती तक्रार दिलेली आहे की ती जी जागा आहे ती ओबीसीची आहे आणि जयकुमार रावळ हे राजपूत भामटा या समाजातून बिलॉंग करत नाही, हे मी 100% सांगतो। आणि ती तक्रार मी रितसर केलेली आहे। दोंडाच्यावरून त्यांचे कागदपत्र सुद्धा आपण बोलावलेली आहे। 1-2 जणांचे फोन बी आले मला की तुला मारून टाकतील। म्हटलं मी पहिलेच मेलेलो आहे, आता मारून काय फायदा आहे। त्याच्यामुळं डर नाम की चीज अपने डिक्शनरी में नहीं बॉस।